आभाळ तुटलं, पळापळा. एके दिवशी एका जंगलात एक ससा राहत होता. तो खूप भेत्रा होता. छोट्या छोट्या गोष्टींनाही तो घाबरायचा. एकदा काय झाले, ससा झाडाखाली आराम करत बसला होता. अचानक झाडावरून एक मोठं पान खाली पडलं आणि त्याच्या पाठीवर आदळलं. ससा दचकला आणि मोठ्याने ओरडला, आभाळ तुटलं, पळापळा. तो घाबरून पळू लागला. वाटेत त्याला कोल्हा घेतला. कोल्ह्याने विचारले, काय झालं सशा, का पळतोस? ससा म्हणाला, आभाळ तुटलं, पळापळा. कोल्हाही घाबरला आणि तोही सशासोबत पळू लागला. पुढे त्यांना लांडगा भेटला, मग हरीण, मग हत्ती. सगळेच प्राणी सशाच्या मागे पळायला लागले. सगळे प्राणी ओरडत होते, आभाळ तुटलं, पळापळा. इतक्यात त्यांना जंगलाचा राजा सिंह भेटला. सिंहाने सगळ्यांना थांबवलं आणि विचारलं, कोण म्हणतंय आभाळ तुटला? ससा पुढे आला आणि म्हणाला, मी पाहिलं, माझ्या पाठीवर काहीतरी पडलं. सिंह म्हणाला, चल, मला दाखव कुठे घडलं ते. सगळे प्राणी परत त्या झाडाजवळ गेले. तिथे सिंहाने पाहिलं की फक्त एक पान खाली पडलं होतं. सिंह हसला आणि म्हणाला, हे आभाळ नाही, फक्त पान आहे. सगळ्यांना आपली चूक समजली आणि ते हसू लागले. सशालाही कळलं की तो विनाकारण घाबरला होता.